हॅलो नमस्कार सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे अक्षय तृतीया आणि अनफॉर्च्युनेटली मला आणि प्रथमेशला ती सोबत साजरी करता येत नाही, कारण प्रथमेश गेला आहे कोल्हापूरला त्याच्या इव्हेंटसाठी। मी आले आहे ऑफिसला, जस्ट लंच ब्रेक झाला आहे, जेवण माझं करून झालं आहे आणि आत्ता खाली आले आहे, थोडंसं फिरते, राऊंड मारते आणि आज संध्याकाळी हेअरकट करायचं आहे। हेअरकट म्हणजे थोडेसे केस स्ट्रीम करायचे आहेत, जे दर 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर मी करत असते। सो येस, आणि बघूयात आता दुपारी काय काय होणार आहे ऑफिसमध्ये। बाय द वे आज सकाळी मला प्रथमेशने ऑफिसला सोडलं आहे, त्यामुळे आज मी वेळेपेक्षा लवकर आले, त्यामुळे वेळेपेक्षा लवकर आज शिफ्ट संपणार आहे। आणि आज संध्याकाळी आपल्यासोबत असणाऱ्या व्लॉगमध्ये संपदा, जिला तुम्ही एका व्लॉगमध्ये अर्लियर पाहिलं होतं आणि काही लोकांनी कमेंट्स पण केल्या होत्या की तिच्यासोबत व्लॉग बघायला आवडतील, तर येस ती संध्याकाळी आपल्याला जॉईन होणार आहे। आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा होता, बरेच DMs येत असतात मला की आम्ही कोल्हापूरहून बोलतो आहे, पुण्याहून बोलतो आहे। सो मला जस्ट बघायचं आहे की कोण कुठल्या कुठल्या आपल्या वेगवेगळ्या प्रांतातून आपल्यासोबत कनेक्ट झाले आहेत, कुठल्या कुठल्या भागातून, कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही लोक या यूट्यूब चॅनलला जोडले गेले आहेत। तर पटकन कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं, शहराचं, गावाचं नाव लिहा आणि बघूयात महाराष्ट्रातली किती लोक, कुठली कुठली लोक आपल्यासोबत जोडली गेली आहेत। हीच आहे ती जागा, आहे एक जिम आहे, ओपन जिम आमच्या ऑफिसच्या बाजूला, आणि ते अगदी आमचं स्वतःचं असल्यासारखं आम्ही इथे राऊंड मारायला येतो। जरा सावली असते आणि जिममध्ये कोणीच नसतं, पण इथे आम्ही असे मध्ये मध्ये फिरत असतो। हा अतिशय आरडाओरडा करणारा बोका वर्षानुवर्ष इथेच आहे। काय रे, काय झालं तुला? काय झालं बाबू तुला? अरे बापरे, अरे बापरे, जास्त जास्त, अरे हो हो हो, ऐश्वर्या रॉय नंतर तूच, इतके सुंदर डोळे आहेत तुझे, खूप छान खूप छान। जेवलास का? नाही म्हणतोय। अरे बापरे, ओरडू नकोस, ठीक आहे फाईन, ओके ओके। आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण महिनाभरात ज्यांचे ज्यांचे वाढदिवस झाले आहेत ते सेलिब्रेट केले जातात। सो त्याच्यासाठी आम्ही खाली आलो आणि लगेच बॅक टू वर्क। एका ब्रँडने ना हे मस्त फ्लावरचे असे क्लिप पाठवले, बरं पाठवले एका रंगाचे 7 क्लिप्स पाठवले। सो मी एक ठेवलं आणि मग आता आम्ही डोनेट करतो। आणि ही जी व्यक्ती आहे ती शोधते की मोठ्या केसांची लोक कोण कोण आहेत ऑर्गनायझेशनमध्ये, आणि बघतो इथे कोण कोण आहे, आणि ह्या व्यक्तीला आम्ही एक क्लिप दिलेला आहे। हिचे जरा जास्तच लांब आहेत आणि तिला खूप छान क्यूट वाटतं आहे, आणि बाकीची दिलेली माणसं तर उडालेत। पण हे काय आहे, एकाच रंगाचे एवढे क्लिप्स कोण पाठवतं? पण मस्त आहे, क्यूट आहे, थँक्यू। आणि हे पण सेम कलरचं क्लिप आहे, आणि एक्सेप्शनमध्ये आम्हाला फक्त 2 असे क्लिप्स मिळाले। येलो, हरिणी कैसा लग रहा है? वेरी नाइस, थैंक यू, बहुत ब्युटिफुल लग रहा है। आणि अंकिताने सुद्धा क्लिप लावलेला आहे आणि तिला तो फार छान दिसतोय। आता शोधते मी ऑफिसमध्ये कुठे कुठे हे क्लिप्स दिसत आहेत। ठीक आहे, जरा मीटिंग अटेंड करूया, बाद झालं। ओ ब्लॅक टी, आणि कुठल्या कुठल्या आहे एलविया? ब्लॅक टी नव्हे, तुमचा विदाउट शुगर असलेला, ओके, आणि यात थोडीशी साखर असलेला, बिना शर्करा युक्त। पॉश करूयात आपण हे। मस्तिष्क मस्तिष्क हे काही मराठी चहा, मस्तिष्क उत्तेजनार्थ पेय, बिना शर्करा युक्त। बिना की विना? बिना शर्करा, बिना शर्करा युक्त। कळलं ना तुम्हाला? कळलं ना? मग ठीक आहे, मला कळेल, मी परत एकदा व्हिडिओ बघेन ना, मग मला कळेल। तुम्हाला कळलं असेल तर पाठ करून ठेवा, कमेंट करा, बोलून बघा। हां, व्हेरी नाईस, गुड, नवीन काहीतरी शब्द भांडार कळलं। मी सुटलं आहे आणि मी वेट करते सिम्मीची। सिम्मी राहते वाशीलाच, स्वतः मी सोबत जाऊ ऑटोने, आणि वाशीला गेल्यावर भेटू संपदाला। आणि सिम्मी जे आलेले आहेत बिचारे आजारी आहेत। अरे अरे, जास्त होत आहे, खूप होत आहे, चला चला निघूयात आता। वाशीला जायचं म्हणून सिम्मीने पण ब्ल्यू घातलेला आहे, ठरवून ब्ल्यू घातलेला आहे, मॅचिंग केलेलं आहे। आता सिम्मी आमच्यासोबत येणार का केस कापायला? कारण मी केस कापायला माझे केसच नाही कापायला, केस नाही आहेत, तर माझे कापायचा विचार करत नाहीत, माझे आहेत म्हणून मी कापायचा विचार। मी लग्नानंतर सगळ्यात काय मिस करत असेल तर वाशीचा हा ब्रिज,
कारण ऑफिसला जाता येताना तो दिसायचा आणि इथे आल्यावर फार मस्त वाटतं, पाण्याकडे बघत राहावं असं वाटतं आणि खूप दिवसांनी इथे आल्यावर अजून छान वाटलं. ग्रॅज्युएशनची 3 वर्ष वाशीमध्ये स्पेंड केल्यानंतर वाशी हा म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि वाशी डेपो, विष्णुदास भावे नाट्यगृह इथे फार आठवणी आहेत. त्यामुळे इथे जेव्हा याची संधी मिळते तेव्हा मी येते, आवर्जून येते. आणि संपदा सावंत आलेले आहेत. मागच्या व्लॉगमध्ये त्यांनी मला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. व्लॉग शूट करायचे सांगितल्यावर ह्या माणसाची तयारी बघा. माझा फोटो मागून घेतला. तू काय घातलं आहेस? हे बघू जरा काय कसं दिसतंय. मग स्वतः हा कुर्ता शोधला आणि मग आता त्या पे करतायत. आता जास्त जवळ आले ना तर UPI पिन मला दिसेल म्हणून मी लांबच राहते. सुस्वागतम टू आवर. अरे बापरे, एवढं मॅचिंग की केसही मॅचिंग केलेत बघा बघा. वाव, बापरे, वयानुसार होतं ना. हो, माझ्यापेक्षा तर 10 पावसाळे तू जास्तच बघितलेत. बघितले असतील, सांगू नाही शकत ना. जास्त बघा. मेकअप म्हणजे एक मिनिट, मेकअप मधले साम्य बघितलं तुम्ही? काय सांग. आधीचा जो फक्त हिच्या चेहऱ्यावर मी फोकस केला होता तेव्हा हाच व्यक्ती मेकअप वगैरे करून आली आहे. मग असं छान दिसली पाहिजे ना. मी इयरिंग्स पण मी स्पेसिफिकली खूप असं कोटक सोडल्यानंतर आहे ना, लिटरली मी आज असे इयरिंग्स घातले. तर असे इयरिंग्स, टिकली असं टिपिकली एकदम मस्त आम्ही रेडी समर वाईब्स आणि मस्त झालेलो आहोत. असं मॅचिंग तर केस कापायचं 3 वेळा मी कॅन्सल केलं. बिचारे ते आमचे शन्नूजी आहेत हेअरस्टायलिस्ट, जे लॉकडाऊनच्या नंतरपासून आमचं हेअरस्टायलिंग करतात. माझं स्पेशली संपदा खूप आधीपासून येते. तर दिसत नाहीये, खूप महिने झाले. तर 3 वेळा आम्ही पोस्टपोन केलं आणि आज सुद्धा ते थोडे साशंक आहेत की आम्ही येणार आहे. मोठे मराठी वर्ड्स वापरते तर कळेल का लोकांना? आहे, माझा ऑडियन्स मराठी आहे. काय म्हणजे अरे मराठी ऑडियन्स आहे, ते नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा त्यांना छान मराठी कळतं, ते छान मराठीत कमेंट्स करतात. तू माझ्या कमेंट सुद्धा वाचतात. तो हे आहे आमचं छोटंसं सलॉन, द परफेक्ट. दिसतंय छोटंसं पण त्यातले कलाकार खूप मस्त आहेत. ये है जो हमारे हेयर ड्रेसर है, जो हमेशा हेल्प करते. हेयर स्टाइलिस्ट, हेयर ड्रेसर, एवरीथिंग. देख लो. सो आता इथे हेअर वॉश करून हेअर कटिंगला सुरुवात होईल. सो जस्ट आत्ताच हेअर वॉश करून झालं आहे. बाय द वे, जेव्हा हेअर कटिंग केल्यानंतर हेअर स्टायलिंग सुरू होतं तेव्हा तो जो हेअर कट दिसतो तो म्हणजे कमाल. म्हणजे माझ्या एंगेजमेंटला सुद्धा मी केस ओपनच ठेवले होते आणि हे आमचे हेअर स्टायलिस्ट आहेत शन्नूजी, त्यांना बोलावलं होतं हेअर स्टायलिंगसाठी आणि बस इतकंच. आणि ते इतके सुंदर दिसत होते, ओपन हेअरसुद्धा, आणि त्याच्यामध्ये ते असे लेयर्स फार सुरेख दिसत होते. सो येस, माझा फेवरेट हेअरकट आहे सिन्स 2021-2022 समथिंग. लॉकडाऊनच्या नंतर मी इथे यायला लागले आणि अजूनही जरी मी अंधेरीत राहत असले तरी जेव्हा मला 3-4 महिन्यांनी केस स्ट्रीम करायचे आहेत तेव्हा मी आवर्जून इथेच येते. सो असा काहीतरी हा फायनल लुक दिसतोय. सो आहे फायनल लुक आणि मस्त वाटतो एकदम हेअरकट, मला फार आवडतो. सो मी हाच बरेच वर्ष ठेवला आहे आणि वाशीमध्ये हे सलॉन आहे. जर तुम्हाला हेअरकट करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ कोलॅबोरेशन नाही आहे. जेन्युअनली मला ही प्लेस आवडते. सो मी डिसाईड केलं आपल्या व्लॉगमधून ही प्लेस तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि फार अफोर्डेबल रेंजमध्ये इथे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. सो त्यासुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. सो हेच आहे ते द परफेक्ट युनिसेक्स सलॉन वाशी येथे. तुम्हाला काही फार बदल नाही दिसणार लुकमध्ये, कारण की फक्त ट्रिम केलेले आहेत आणि बरेच वर्ष माझा हाच हेअरकट आहे. आणि इकडे हेअरकट करण्याचं मेन कारण मी तुम्हाला सांगते, हिला नीट तो मेंटेन करता येत नाहीये. खूप सुंदर हेअरकट केलाय. केस केली तर अशी पुढे घ्यायची, असं ती अशी करते, असं थोडी ना चालतं. बरं, बाय द वे, मला इथे हेअरकट करायला म्हणून आवडतं कारण की लेंथ अजिबात कमी करत नाही. हार्डली जे फक्त ट्रिम करायचे आहेत किंवा जे खाली असे फाटे फुटलेले असतात तेवढेच कट केले जातात. अदरवाईज फार काही लेंथ माझी कमी झालेली नाही आणि इवन ते हेल्दी वाटतं. म्हणजे जो व्हॉल्यूम असतो ना तो छान वाटतो. आणि आता व्हॉल्यूमच्या चर्चा खूप झाल्या. आता मला भूक लागले. 1 वाजता जेवले मी, त्याच्यानंतर काहीच मी खाल्लं. मस्त आमरस पुरी खाऊन आले. ओके, सो आत्ता आपण खाऊ. आणि अजून एक गोष्ट, खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला ह्याच्यामध्ये जर आता जग जाहीर करायची आहे तर ह्या व्यक्तीला माहिती आहे की मला हिने बनवलेली पुरणपोळी खूप आवडते.
ठीक आहे प्रमाणाच्या बाहेर आवडते, पण ही अशी व्यक्ती आहे जिला मी सांगून 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 थकली आहे की मला पुरणपोळी बनवून दे. तर ठीक आता आहे. तुम्ही लोक, इट्स अ हंबल रिक्वेस्ट फ्रॉम मी टू यू गाईज, तर प्लीज हिला सांगा की माझ्यासाठी पुरणपोळी पार्सल करून पाठवायला. नाही आता नाहीतर आपण मी स्वतः घरी पुरणपोळीचा येते. ब्लॉग बनवूया. आता पुरणपोळीचा पण ब्लॉग बनवूया दिस इज नाईस, आणि स्पेशली मग माझ्यासाठी. त्याच्यामध्ये तू घरी ये, तू मदत कर आणि मग नाही मला आयत्यावर खायची, मला मग मदत तू नाही घरी ये करायची आणि आहे. शूट करायला मदत कर. हां मी शूट करायला मदत करेन आणि मी खाताना व्हिडिओ बनवेन स्पेशल. ओके Yes. चला तुम्ही हेअर कट बघून घ्या आणि इथले डिटेल्स पण मी तुम्हाला लवकरच देईन. बाय द वे हे जे द परफेक्ट सलॉन आहे हे वाशी स्टेशनपासून अगदी 5-7 मिनिटावर आहे. सेक्टर 9ला शबरी हॉटेलच्या अपोजिट साईडला एक लेन आहे, तिथेच आहे. फार अफोर्डेबल आहे, छोटंसं आहे, पण इतकी सुंदर इथे ट्रीटमेंट असते. मला संपदाने सजेस्ट केलं होतं आणि खूप 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 कमाल ट्रीटमेंट आहे, प्राईस छान आहेत आणि हा जो आहे हा सिग्नेचर हेअरकट आहे. तुम्ही बऱ्याच रील्समध्ये आणि व्हायरल आहे हा बऱ्याच ग्रॅज्युएशन हेअर, रिव्हर्स ग्रॅज्युएशन. हां रिव्हर्स सो ग्रॅज्युएशन. हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण मी माझे बरेच वर्ष लॉंग हेअर होते, मी कट करायला घाबरत होते, पण मी जेव्हा ट्रिम करायला लागले माझे केस खूप छान मेंटेन व्हायला लागले. सो आणि ऑनेस्टली ट्राय करा की कोणाकोणाचे हात खूप चांगले असतात तर त्याने आपले केस पण चांगले होतात. हो. तर यू विल फील लाईफ इन युअर हेअर. खरं आहे. सो मी कॅप्शनमध्ये डिटेल देते. ऑफकोर्स हा काही नॉन स्पॉन्सर व्हिडिओ आहे, काही प्रमोशन नाही आहे, पण जेन्युअनली मला हे ठिकाण फार आवडतं. सो कॅप्शनमधले शन्नूजींचा नंबर देणार आहे आणि तुम्हाला ॲड्रेस देते, या आणि ट्राय करा. चला जेवायला या माणसाचं तोंड उतरलंय, खायला पाहिजे. चला बाय. पुरणपोळी पाहिजे मला. ओके कट. तर आम्ही परत आज आलो शबरी हॉटेलमध्ये आणि असं हॉटेलमध्ये यायच्या आधी मी मस्त अशी क्लिप्स घेतले आहेत बाजूच्याच दुकानातून, लास्ट टाइम जिथून घेतलेले तिथून. तर अशी मी मस्त खूप छान दिसते, सुंदर दिसते. आणि इकडे ही व्यक्ती कुठे गेलं, कॅमेरा फिरवायचं गेलं, ही व्यक्ती अशी एकदम बोर होऊन एकदम अशी बघते माझ्याकडे. चॅनल कोणाचं, पोस्टिंग कोण करतोय, प्रश्न काय, काही नाही. एक मिनटं, मी छान दिसते ना ते महत्त्वाचं आहे. मी वाईट दिसतं म्हणालेच नाही आहे. मग मला होऊ दे ना, थोडंसं फेमस होऊ दे ना. लोकांना असं वाटत होतं ना की मी तुझ्या जरियाने फेमस होते करून, तर मला होऊ दे ना. आय एम युझिंग यू टू गेट फेमस. तुला कळतंय का? लोक म्हणालेली असं, आठवतंय तुला? ऑलरेडी फेमस आहे. म्हणजे मी नुसत्या आवाजाने सुद्धा फेमस होते, माहिती आहे का तुम्हाला? पण लोकांना हां महत्त्वाचा विषय. तर आम्ही लास्ट टाइम जेव्हा भेटलेलो तेव्हा ही व्यक्ती मला स्वतःचं एक सामान असं देऊन गेलेली. मी विचार केले, विसरून गेलेली. तर मी असा विचार केलेला ते शेड्स बघून की आपण ढापून घेऊया, पण त्याच्यावरती असं झालं की ते ऑलरेडी तिनेच ढापलेलं होतं. तर मग आता मी एकदम जीवावरती दगड ठेवून हे असं ह्या व्यक्तीला हे जीवावरती दगड ठेवून दगडूच्या बायकोला देते. काय करू, मी ठेवू का? प्रथमेशला विचार. तो प्रथमेश दादा मला नाही बोलणारच नाही. प्रथमेश दादा मला नाही बोलणारच नाही. पण ठीक आहे, मला चांगला दिसतो. मला पण छान दिसेल. ओके ठीक आहे. ओके पुढे ह्या व्यक्तीला मी जळवण्यासाठी काहीतरी दाखवलेलं. तर त्या व्यक्तीने म्हटलेलं की मला पाहिजे करून. तर त्या व्यक्तीसाठी मी हे असं पिंट्रेस्टी वाईबवालं घेऊन आली. क्लोज शॉट किती मस्त आहे ग, ब्युटिफुल आहे. ते मला माहिती आहे, ते तू डेकोरेशनसाठीच ठेवणार आहेस, त्याचा वापर तर काय करणार नाही आहेस. पण मी पण तेच करत होती, शेवटी डेकोरेशनसाठीच ठेवलेलं. बट मी यूज करणार. ठीक आहे, बघू काय वापर करतेस त्याचा. स्टोरीज आणि व्हिडिओजमध्ये. येस, थँक्यू सो मच. वेलकम. तर लास्ट टाइम आम्ही खाल्लेली पावभाजी आणि आज आम्ही खात आहोत मिसळपाव. आज व्हिडिओच्या मागचा आवाज माझा पाहिजे, माझा आवाज पाहिजे आज. डिनर करून जाणार होतो मी. आणि जेवते, मी इथे जेवते 8-7:30ला. तर आता माझं डिनर. पण डिनरला बघा काय चालू आहे. किसान कोणाला आवडते कमेंट्समध्ये कळवा. असं तर आम्हाला कळायचं नाही. तर चला आता आम्ही तुटून पडतो. हां, आत्ता आलो आम्ही इथे मिनी मार्केटमध्ये, जे फेमस आहे. आणि काय म्हणजे काही घेतच नाही आहोत आम्ही, असंच फिरतोय काय मिळतंय का असं. आत्ता आलो आम्ही
खेळण्याच्या दुकानात संपदासाठी काही खेळणी घ्यायचेत. तिच्या वयाला साजेसी. हे तिला आवडलेलं आहे. हे नाही किती क्यूट आहे ना हेच घ्यायचं आता. वय वर्ष 27. असं एज डिस्क्लोज नसतं करायचं, चांगली गोष्ट नसते. ऑफेंड झाली मी आता. ठीक आहे, तिच्या वयाला बघा. हे ऑफेंड होण्यासारखी गोष्ट आहे. पण आणि इथे गिफ्ट्स घेतलेले आहेत. कोणासाठी घेतलेत ग हे? अनकसाठी. कोण आहे अनक? अनक ना माझ्या एक दीदी आहेत, अगेन नॉट बाय ब्लड बट सोल सिस्टर्स. तर अशा दीदी आहेत, त्यांच्या बेबीसाठी मी असे गिफ्ट्स घेतलेत. वाव. ते आता रिव्हील नको करूयात, नाही तर त्यांना कळेल की काय. मोठे दिसते. अच्छा, ते सोल सिस्टर आहेत त्यांच्या तू एंगेजमेंटला गेली होतीस का? अरे त्यांचं लग्न अक्क मी करून दिलं. एंगेजमेंटला गेली होतीस का तू? सोल सिस्टर हां, म्हणालीस त्यांचं सकाळी एंगेजमेंट, दुपारी हळद, संध्याकाळी लग्न, असं एकाच दिवशी ना? सगळं मी हे झालं केलं ना. पाहिजे होतं, म्हणजे तू माझ्या पण हां, एंगेजमेंटला आली असते. त्यांना पूर्ण हळदीला रेडी करण्यापासून, लग्नाला रेडी करण्यापासून सगळं तुम्ही मीच हे केलं. आणि आता मी निघतोय. बाय द वे हा बघा शेवटचा क्लिप. सगळ्यांना वाटून वाटून झालेला आहे ऑफिसमध्ये. आता ह्या व्यक्तीला द्यायचा बाकी होता. हो, मला मिळालेला आहे तो. आणि मी ते- चला, वेटिंग फॉर ऑटो. 8:30 वाजलेत. घरी पोहोचायला कदाचित मला आणि माझ्या 7:30. सो झालेलं आहे. शॉपिंग बिपिंग झालेलं आहे. संपन्नाने शॉपिंग केलं. मी फक्त हेअरकट केलाय. आणि तू इकडे शॉपिंगच्या नावावरती मी फक्त 2 क्लिप घेतलेत. फक्त क्लिप घेतलेले आहेत. आणि आता मी निघतोय. 8:30 वाजलेत. मी जाणार आहे ऐरोलीला, मी जाणार आहे अंधेरीला. तू अंधेरीला जाणार आहे, मी ऐरोलीला जाणार आहे. हां, ती जाणार आहे ऐरोलीला, मी जाणार आहे अंधेरीला. हां, ठीक आहे. माझं चुकलं. नेहमीप्रमाणे. मराठी थोडंसं कच्चं आहे. नाही, कच्चं नाही, चांगलं आहे. ओके, बाय. फायनली मी घरी आली आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला प्लीज कमेंट्समध्ये कळवा. आय नो मी सकाळपासून ब्लॉग शूट नाही केला आहे, त्याच्यामुळे आज लंचच्या नंतरपासून काय काय घडलं दिवसभरात हे तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो जे काही शेअर केलं आहे, आय होप तुम्ही हा ब्लॉग आवडून घ्याल. आणि कसा वाटला हे आठवणीने प्लीज 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 कमेंट करून सांगा. इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर माइल्स इन स्टाईल नावाचं माझं एकमेव अधिकृत अकाउंट आहे. एकच अकाउंट आहे, बाकी बरेच फेक आय डी आहेत. क्षितिजा घोसाळकर परब वगैरे वगैरे. सो ते फेक आय डी आहेत, अवेअर राहा. माझं एकच अधिकृत माइल्स इन स्टाईल नावाचा आय डी आहे. मी इथे मेन्शन करते. सो ते फॉलो करा. कारण यूट्यूबला फक्त आपण कमेंट्समध्ये बोलू शकतो, पण इंस्टाग्रामवर तुम्ही मला DM करू शकता, गप्पा मारू शकतो आपण तिथे. आणि इंस्टाग्रामवर जे चॅनल आहे ब्रॉडकास्ट, तिथे माझ्या दिवसभरातल्या छोटे छोटे अपडेट्स, बरेच सारे फोटोज मी शेअर करत असते. सो ते सुद्धा तुमच्यासोबत मला अजून क्लोजली कनेक्ट होता येईल. सो नक्की ते सुद्धा फॉलो करा. आणि येस, टाटा बाय बाय. पुन्हा भेटूयात लवकरच. आणि हेअरकट कसा वाटला? जास्त लेंथ कमी केली नाही आहे, कारण आई ओरडते. आणि जनरली आपलं टिपिकल असतं ना मुलींचं, जास्त लेंथ कमी न करता स्टाईल बिल मारायची आहे. सो तसं काहीतरी केलं आहे. होप हे सुद्धा आवडलं असेल. बाय बाय, टेक केअर, सी यू सून.